गेल्या 2-3 दिवसात मेळघाटात अतिवृष्टी झाल्यामुळे सर्व प्रमुख नद्यांना पूर आल्याचे निदर्शनास आले आहे. या पुरामध्ये सर्व नद्यांना मोठ्या प्रमाणात वाळूसाठा जमा झाला आहे. मोठ्या प्रमाणावर वाळूसाठा जमा झाल्याचे बघून वाळू तस्करांची बल्लेबल्ले झाल्याची चर्चा केली जात आहे. सर्व प्रमुख नद्यांमधून वाळू तस्करी करीत असल्याचे अधूनमधून निदर्शनास आले आहे. धारणी तालुक्यातून वाहणाऱ्या तापी, सिपना, गडगा, खंडू, खापरा, डवाल, मधुवा, कोकरी या प्रमुख नद्यांवर तस्करांची विशेष करडी नजर असते. पूर आल्यानंतर पुन्हा धारणी तालुक्यात युद्धस्तरावर वाळू तस्करी सुरू झाली असून संबंधित प्रशासनाने लक्ष घालून कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा पर्यावरणास मोठा धोका निर्माण होण्याची तीव्र शक्यता पर्यावरण प्रेमींकडून वर्तविली जात आहे. तस्मीन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.